गेल्या 3 दिवसांपासून पुण्यातील विविध भागामध्ये वाल्मिक कराडच्या संपत्तीचे तपशील आता समोर येतात। कुठे बिझनेस ऑफिसची खरेदी आहे तर कुठे अलिशान फ्लॅट्स खरेदी झाले आहेत। आज या मालिकेमध्ये अलिशान अशा अमेनोरा टॉवर मधल्या अजून 2 फ्लॅट्स समोर आले आहेत। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कोणत्याही मोठ्या पदावर नसताना आणि मुंडेंच्या घरी एक घरगडी म्हणून सुरुवात केलेल्या वाल्मिक कराडनं जमवलेली माया डोळे दिपवणारी आहे। रोज पुण्यातल्या विविध भागात कराडचे संपत्तीचे कागदपत्र समोर येऊ लागले। सीआयडीच्या माहितीनुसार कराडनं परदेशात देखील पैसा गुंतवल्याची शक्यता नाकारता येत नाही। आतापर्यंत फक्त पुणे आणि पिंपरी भागातच कराडची अमाप संपत्ती समोर आली आहे। या फक्त रेकॉर्डवरच्या नोंदी आहेत। याही पलीकडे अजून सर्व संपत्तीचा शोध लागल्यास कराड नावानं एखादी सिटी उभी राहू शकते इतकी माया त्यानं जमावल्याचं बोललं जात आहे। मंत्री धनंजय मुंडे ज्या वाल्मिक कराडला आपल्या टीममध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांपैकी एक बोलतात, त्याची पुण्यात आतापर्यंत माहिती झालेल्या संपत्तीचा तपशील बघा। पिंपरी चिंचवडच्या पार्क सिटी सोसायटीमध्ये 4 BHK फ्लॅट। हा अलिशान फ्लॅट पत्नी मंजली कराड आणि वाल्मिक कराडच्या नावे। अंदाजे किंमत 4 कोटी रुपये। आरोपांनुसार पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यासमोरच्या बिझनेस टॉवरमध्ये 6 कॉर्पोरेट ऑफिसची खरेदी। आरोपांनुसार यापैकी 3 फ्लॅट कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे, 3 कराडच्या नावे तर 1 फ्लॅट नात्यानं मावस भाऊ लागणारा विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावे खरेदी झालाय। वाकडच्या पिंक सिटी रोडवर एक कासा बेला सोसायटी आहे, त्यामध्ये 403 नंबरचा फ्लॅट वाल्मिक कराडच्या नावे आहे। किंमत आहे अंदाजे 1 कोटी रुपये। हडपसर मगरपट्टा धसांच्या आरोपानुसार इथं ड्रायव्हरच्या नावे एक अख्खा फ्लोअर खरेदी झालाय। आरोपांनुसार ही किंमत आहे तब्बल 75 कोटी रुपये। हडपसरमधील अमेनोरा पार्क टाउनशिप या महागड्या टॉवरमध्ये दाव्यानुसार कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे 17व्या मजल्यावर 1 तर कराडचा सहकारी शरद मुंडेच्या नावे 1 फ्लॅट। किंमत अंदाजे 10 कोटी रुपये। पुणे खराडीमध्ये पुन्हा ज्योती जाधवच्या नावे गेरा ग्रीन्स विलेजमध्ये ग्राउंड फ्लोअरला फ्लॅट। अंदाजे किंमत 1.5 कोटी रुपये। हडपसर परिसरात असणाऱ्या अमेनोरा टाउनशिपमध्ये वाल्मिक कराडचे 2 फ्लॅट असल्याचं समोर आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो टॉवर क्रमांक 38 आणि टॉवर क्रमांक 40 या दोन्ही टॉवरमध्ये 2 फ्लॅट असल्याचं माहिती आता समोर आलेली आहे। तर दुसरा जो फ्लॅट आहे तो फ्लॅट शरद विठ्ठलराव मुंडे यांच्या नावाने खरेदी करण्यात आला असून तो साधारणतः 742 चौरस फुटाचा तो फ्लॅट आहे। फ्लॅट्स नंतर जमिनी कुठे कुठे आहेत याची माहिती घेतल्यास सुरेश धसांच्या आरोपानुसार सुदाम बापूराव नरोडे यांच्या नावे सिमरी पारगाव तालुका माजलगाव इथं 50 एकर जमीन, ज्योती मंगल जाधव यांच्या नावे मौजे सेंद्री तालुका बार्शी 50 एकर जमीन, मनीषा सुदाम नरोडे यांच्या नावे सिमरी पारगाव तालुका माजलगाव इथं 10 ते 12 एकर जमीन, वॉचमन असलेल्या काकडेच्या नावे सिमरी पारगाव तालुका माजलगाव इथं 15 ते 20 एकर जमीन, ज्योती मंगल जाधव यांच्या नावे दिघोळे तालुका जामखेड इथं 10 ते 15 एकर जमीन। याशिवाय वाल्मिक कराडची बीडमध्ये 50 एकर, बार्शी तालुक्यात 45 एकर, सोनपेठ तालुक्यात 50 एकरची जमीन असल्याचा आरोप आहे। कराडच्या नावे केज बीड परळीमध्ये 4 ते 5 वाईन शॉप आढळल्याचा आरोप देखील दमानी यांनी कागदपत्र दाखवून केलाय। कराडच्या पत्नीच्या नावे, नातलगांच्या नावे, आरोपांनुसार दुसऱ्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे, वॉचमनच्या नावे आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या नावे कराडनं संपत्ती खरेदी केल्याचं समोर येत आहे। त्याच्यावर ईडीचे समन्स देखील आलेले होते, म्हणजे ईडीचे समन्स येईपर्यंत तो तितका माणूस मोठा होता। मग त्यांच्या सगळ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत, त्यांचे जे फ्लॅट्स आहेत, ऑफिसेस आहेत, मग अनेक गाड्या, एक एक गाडी 1.5 कोटीची गाडी आहे। आणि जसं मी पण दाखवलं की त्यांनी जो वाईन बार जे दुकान घेतलं आहे आणि जे त्याच्यासाठीची जी जागा घेतली आहे ती 1,69,00,000 तर आणि अशी पटापट हे जे पेमेंट्स करतायत, मोठ्या मोठ्या गाड्या मिरवतायत, वॉल्वो डिफेंडरसारख्या गाड्या आहेत त्यांच्याकडे, कुठून येतात? आणि मंजली कराड यांच्या नावावर देखील प्रॉपर्टीज पण आहेत, गाड्या पण आहेत।
कसं येतात? जेव्हा ते एका सामान्य म्हणजे जर ते सामान्य घरगडी असल्यासारखे होते काही काळापूर्वी, ते एवढी अफाट संपत्ती कुठून मिळाली? नाही, प्रति आंदोलनं झाली, आक्रमक झाले, पण कोणासाठी होतोय? ज्या माणसावर 14 FIR आहेत, 50पेक्षा अधिक सेक्शन्स आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांच्यावर खंडणीचे, जीवे मारण्याची धमकी देण्याचे असे मोठे मोठे आरोप असताना तो माणूस काही चांगला सद्गृहस्थ आहे का? एवढं या लोकांना कळू नये. दुःख होतं की आपण कोणासाठी लढतोय. एक संत महात्मे असते, ठीक आहे, त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच लढायला हवं, पण कोणासाठी लढतोय हे तरी बघायला हवं. कराडनं सरेंडर केलं तेव्हापासून ते त्याला मुक्का लागल्यानंतर आंदोलनामध्ये पुढे राहणाऱ्यांपर्यंत त्यापैकी अनेक जण कराडचे लाभार्थी राहिल्याचं देखील समोर येत आहे. ज्योती मंगल जाधव नावाची महिला कराडची दुसरी पत्नी असल्याचं बोललं जात आहे. कराड फरार असताना संबंधित महिलेची देखील चौकशी झाली. आता त्याच महिलेच्या नावे विविध संपत्ती समोर आली आहे. सरेंडर वेळी शरद मुंडे नावाचा व्यक्ती CID कार्यालयात दाखल झाला. त्याच्या नावे अमेनोरा पार्कात फ्लॅट असल्याचं समोर आलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा कराडचा मावस भाऊ असल्याची माहिती आहे. आरोपानुसार त्याच्या बहिणीच्या नावे पुण्यातल्या फर्ग्युसन भागामध्ये एक कार्यालय खरेदी केलं गेलंय. दरम्यान कराडनं परदेशात देखील पैशांची गुंतवणूक केल्याचा संशय CIDला आहे. कारण कराडच्या मोबाईलमधून CIDनं 3 सिम कार्ड हस्तगत केल्या. त्यापैकी 2 सिम कार्ड अमेरिकेतून रजिस्टर झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार कराडचे सर्व आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती परदेशात जाऊन बसला. संबंधित व्यक्ती कराडचा नातलग असून त्याच्याच माध्यमातून कराडनं आपल्याकडचा काळा पैसा परदेशात गुंतवल्याचं बोललं जात आहे. 100% मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनलवरची CID आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कराकार, म्हणजे बाकी कशाला बघिये. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. बरं, हे जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022ला EDची नोटीस आलेली आहे. EDच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली. एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली. ती का नोटीस आली? आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव. मी कराडांची जर माहिती तुम्हाला जर कोणी आणून दिली तर त्यांच्या विरोधात ऑलरेडी आता माहिती आल्यानंतर कारवाई चालली आहे. त्याच्यावर मकोका लावलाय, सगळंच सुरू आहे. ED तर तुला ज्ञान नसेल तर मी तुला ज्ञान देतो, म्हणजे तुझा प्रश्न बंद पडणार. ED संबंधी व्यक्तिगत कारवाई करण्याचा कोणाला अधिकारच नसतो. ED फॉरेन ट्रान्झॅक्शन असते आणि FIR झाल्यानंतर ते चौकशी करतात. आणि मला विश्वास आहे की वाल्मिकी कराड असो की कोणीही असो, जसं मुंबईत आता टॉरेस घोटाळा बाहेर आला तर EDने FIR झाल्यानंतर चौकशी करून आणि स्वतःची हे सुरू केली. म्हणून ज्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, ज्यांनी फॉरेन ट्रान्झॅक्शन केले आहे, त्याच्यावर कारवाई होतच असते. साहेब, एक शेवटचा प्रश्न. राज्यातल्या EDच्या कारवाया थांबल्यात की सुरू आहेत, आणि तुम्ही तक्रारी करणं थांबवलंय की चालू आहे? पुण्यातलं तुम्ही कोविड घोटाळा बाहेर काढला होता, त्याचं पुढे काय झालं? आता एक गोष्ट असे की भ्रष्टाचार ज्या ज्यावेळी येतो आमच्या लक्षात आणून देतात, आम्ही त्यावर तक्रार करतो, पाठपुरावा करतो. माझा रडारवर कधीच कोणी नसते. भ्रष्टाचारी, घोटाळेबाज आणि याच्या संबंधी आमच्याकडे आली माहिती, आम्ही पाठपुरावा करतो. तुम्ही पण कुठली माहिती लक्षात आणून दिली, मी धन्यवाद आणि त्याचा पाठपुरावा करतो. एकीकडे मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक कराड खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात गेल्यानंतर दुसरीकडे मुंडेच्या जगमित्र कार्यालयात काल धनंजय मुंडे स्वतः उपस्थित राहिले. याच कार्यालयात आणि याच जागेवर बसून धनंजय मुंडेंचे प्रतिनिधी म्हणूनच याआधी वाल्मिक कराड काम पाहायचा. अनेक लोक कराडला भेटायला यायचे. त्याच जगमित्र कार्यालयात काल धनंजय मुंडेंनी जनता दरबार भरवत लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. एका बाजूला पंतप्रधान मोदींच्या आमदारांसोबतच्या बैठकीला धनंजय मुंडे गैरहजर राहिले,
त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या कॅबिनेट बैठकीला देखील धनंजय मुंडे आले नाहीत। त्याऐवजी परळीमध्ये जात जनता दरबार भरवत लोकांना भेटणं मुंडेंनी पसंत केलं। धसांनी केलेल्या आरोपांप्रमाणे बीडमधील काळ्या धंद्याशी निगडीत टोळी रोज ठराविक पैसे जमा झाल्याशिवाय स्वस्थ बसत नव्हती। स्थानिकांच्या माहितीनुसार थम्सअप पासून कोका कोलापर्यंत ते रेतीपासून खडीपर्यंत साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीच्या एजन्सीची सूत्र कराडच्याच हातात होती। बांधकामांपासून ते भंगारापर्यंत आणि राखेपासून ते रस्त्यांपर्यंत सारं काही कराडशिवाय हलत नव्हतं, असं अनेक लोक नाव न सांगण्याच्या अटीवर बोलतायत। एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला, मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो, त्याला विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितलं होतं आकानी, वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस 35 कोटी रुपये, तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक। पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं, म्हणून वाचलं। ॲमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी, आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा, आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे। ड्रायव्हर, आणि ड्रायव्हरकडून भाड्याने राहायचे ॲग्रीमेंट सुद्धा करून घेतले, आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।